नमस्कार लातूरकर, मी ॲडव्होकेट प्रदीप मोरे, सदस्य लातूर शहर महानगरपालिका। आज लातूर शहराची महानगरपालिकेची विशेष सभा बोलवण्यात आलेली होती। या सभेमध्ये आगामी वर्षाचं अंदाजपत्रक सादर करण्यात आलेलं होतं। हे अंदाजपत्रक सत्ताधारी काँग्रेस पक्षानेच तयार केलं असल्यामुळं या अंदाजपत्रकावर विरोधी पक्षांच्या विरोधी सदस्यांच्या हरकती सूचना प्राधान्याने ऐकून घेणं हे अपेक्षित होतं। पण असं न होता सत्ताधारी पक्षानेच त्यांच्या सदस्यांनीच यावर सूचना हरकती नोंदवण्यास सुरुवात केली। ठीक आहे, त्यांचा पण तो अधिकार आहे, पण ज्यावेळेस विरोधी पक्षाच्या सदस्याची वेळ आली त्यावेळेस मात्र ठरवून गोंधळ करण्यात सुरुवात करण्यात आली। कदाचित काल लातूर शहराचे आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची एक मोठी बैठक महापालिकेसंदर्भात झाली होती। त्या बैठकीत हे असं ठरलं असावं की विरोधकाचा आवाज तुम्ही ऐकूच नका किंवा विरोधकाचा आवाज दाबून टाका। त्यामुळं ज्यावेळेस विरोधकाची बोलण्याची संधी आली त्यावेळेस मात्र आम्हाला ती मिळू नये म्हणून गोंधळ करण्यास, फार मोठा गोंधळ करण्यास सुरुवात झाली। त्यामुळे नाईलाजानं आम्हाला आमचे प्रश्न न मांडता, आमच्या सूचना न मांडता आम्हाला त्यावर बहिष्कार घ्यावा लागला आणि आम्ही सभात्याग करून बाहेर पडलो। पण लातूर शहराच्या दृष्टिकोनातून काही सूचना, काही विषय घेण्यासाठी मी सुचवणार होतो आणि त्या शेवटी मला नाईलाजानं लेखी स्वरूपात महापालिकेमध्ये सादर कराव्या लागल्या। त्या सूचना आहेत। त्या सूचना लातूर शहराच्या जनतेला, नागरिकांना कळण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे। जेव्हा लातूर शहर महापालिका अस्तित्वात नव्हती, म्हणजे 15 वर्षापूर्वी नगरपालिका असताना लातूर शहराच्या 2 सुसज्ज असे रुग्णालय नगरपालिकेच्या मालकीचे होते आणि त्याच्या मार्फत आपण जनतेला अत्यल्प दरामध्ये आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देत होतो। पण आता 15 वर्षाचा कालावधी लोटूनही महापालिकेच्या मालकीचं एकही सुसज्ज रुग्णालय नाही, म्हणून ते तसं रुग्णालय निर्माण करण्यात यावे ही माझी पहिली सूचना केली आहे। त्याचबरोबर नगरपालिका असताना फार पूर्वीच्या काळी लातूर शहरामध्ये एक जलतरण तलाव हा नगरपालिकेच्या मालकीचा होता आणि आज 15 वर्षानंतर सुद्धा महापालिकेच्या मालकीचा जलतरण तलाव नाही ही काही गोष्ट नाही। त्यामुळे एक अद्ययावत जलतरण तलाव म्हणजे स्विमिंग टँक निर्माण करण्याची सूचना मी केली आहे। त्याचबरोबर जे हरितपट्टे लातूर शहरामध्ये महापालिकेच्या मालकीचे आहेत ते सर्व हरितपट्टे ताब्यात घेऊन ते सर्व हरितपट्टे चांगल्या पद्धतीने विकसित करण्यात यावेत, म्हणजे त्या भागातील लोकांना त्याचा फायदा होईल याचीही सूचना मी केली आहे। तसेच ज्येष्ठासाठी संपूर्ण शहरामध्ये काही ठिकाणी विरंगुळा केंद्रे निर्माण करण्यात यावीत ही देखील सूचना मी केली आहे। त्याचबरोबर महापालिकेच्या खर्चामध्ये कपात करण्यासाठी जेवढ्या काही महापालिकेच्या मालकीच्या इमारती आहेत त्या सर्व इमारतीवर सोलार बसवण्यात यावे ही देखील सूचना मी केली आहे। या सर्व सूचना या संपूर्ण लातूर शहराच्या हिताच्या असल्यामुळं माझी अशी साहजिक अपेक्षा आहे की सत्ताधारी पक्ष या सर्व सूचनाचा विचार करेल, या माझ्या सर्व सूचना अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट करेल आणि त्यासाठी निधीची तरतूद करेल ही माझी अपेक्षा आहे। पण लातूरकर, आपण पाहू सत्ताधारी काँग्रेस पक्ष या सूचनाबद्दल काय निर्णय घेतात ते। धन्यवाद।